नाट्यामुळं मूल्यवर्धन काय अशा कामाला इथं आल्यापासून आमची ट्रेनिंग आता 25 जूनची आहे. त्याला मूल्यवर्धन म्हणजे काय, मला मूल्य पण व्यवस्थित माहीत नव्हती. तेव्हा खूप काही शिकले. म्हणजे पहिला अनुभव असा की वर्ग व्यवस्थापन कसं करायचं, त्याच्यामध्ये राहूया, ठेवूया, जाऊया हे शब्द. त्यानंतर मुलांना त्याच्या आधी शिक्षकांना मूल्यवर्धन शिक्षण देण्याची गरज काय आहे आणि आपण इथं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचा मुलांना फायदा काय होणार आहे. सध्या पाहता एकत्रित कुटुंब पद्धती सध्या बदल झालेली आहे. नोकरी असो की काम असो, त्यासाठी विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला बघायला मिळत आहे. आणि मोबाईलचा जास्त वापर असल्यामुळे मुलांना ज्या गोष्टीचं ज्ञान कमी आहे त्यामुळे त्या गोष्टी त्यांना शाळेमध्ये मिळावून हा छोटासा प्रयत्न आहे. त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पण मूल्यवर्धनचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर मूल्य कोणती आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, जबाबदारी, वैज्ञानिक दृष्टिकोन, करुणा, सेवाभाव, राष्ट्रभक्ती आणि समप्रतिष्ठा हे मूल्य आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सरांनी सांगितलं की मूल्यवर्धन पुस्तिका शिक्षकांसाठी ही कशी वापरायची आणि आपल्याला शाळेमध्ये मुलांसाठी त्यांचा वापर कसा करायचा ते आपल्याला बरं सांगितलं. मूल्यवर्धन पुस्तिका आणि पाठ्यपुस्तक याच्यामध्ये काय फरक आहे आपण बघितलेलं आहे आणि ते उत्तर आपण दिलेले आहेत. त्यानंतर या पुस्तिकेचं नियोजन कधी करायचं, आठवड्याच्या शनिवारी किंवा शुक्रवारी ते कमीत कमी आठवड्यामधून 2 तास घेऊन ते मुलांना आपण आपल्याला समजून सांगायचे आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून आपण आपल्याला सरांनी सांगितलं कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, ओला कचरा, सुका कचरा, त्याच्यामध्ये गीत घेऊन सरांनी आपल्याला ते सादरीकरण करून दाखवलेलं आहे. त्यानंतर गट पद्धती जोड्या तयार करणं आणि त्याच्यामधून मुलांना एखादी कृती करायला लावणं, कृतीमधून शिक्षण देणं. त्यानंतर विद्यार्थ्यांची शिस्त, शांतता, संकेत वगैरे. त्यानंतर हात वर्ण करता मुलांना प्रश्न विचारायला लावणं, त्या पद्धतीने आपण शिकलो. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवताना कोणती भाषा वापरायची, आपण खूप मोठा शिकवायचा पद्धत आहे. मुलांना स्थानिक भाषेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण 5वी पर्यंत मुलांना त्यांच्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा आपण, आमच्याकडे मी आहे गुगल केला आहे, आमच्याकडे बंजारा भाषा ऐकला असेल, बंजारा भाषा ती भाषा एकदम ज्या मुलं त्या छोट्या कुटुंबात वाढल्या बंजारा कुटुंबामध्ये त्यांना मराठी भाषा काहीच कळत नाही आणि शिक्षकांना त्यांची भाषा येत नाही. तुम्हाला एक वाक्य बोलून दाखवतो. तू शाळेमध्ये जातोस का, तू शाळेत जायची काही काय करणार आहे, तू जेवण केलंस का, तू बाकी काय त्या मुलांना शिक्षकांची भाषा कळत नाही, शिक्षकांना मुलाची भाषा कळते किंवा शिक्षकांना विद्यार्थ्याला इतक्या लवकर भाषा अवगत करू शकत नाही, पण शिक्षक तिथली भाषा अवगत करू शकतो. प्रत्येक जिल्हा बदलला की भाषा बोलायची कोणी बदल, त्याच्यामुळे आपण मुलांना कसं शिकवायचं हे पण आपण बघितलेलं आहे. सहयोगी अध्ययन, सहयोगी खेळ. त्यानंतर आणि आज आपण 2 दिवसामध्ये आपण काय काय शिकलो याचं सादरीकरण आपण सकाळपासून केलेलं आहे.